गुरुचरित्र अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. एकोणी सिद्धाचे वचन, नामधारक विनवी जाण. पुरवपुरीचे महिमान, केवी जाहले परियेसा. म्हणती श्रीपाद नाही गेले, आणि म्हणती अवतार झाले. विस्तार करोनिया सगळे निरोपावे म्हणतसे. सिद्ध सांगे नामधारकासी, श्री गुरु महिमा काय पुससी. अनंत रूपे होती परियेसी, विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्य कारणासी. अवतार झाले परियेसी, राहिले आपण गुप्तवेशी. तया कुरव क्षेत्रांत पाहे पा भार्गव राम देखा. अद्यापवरी भूमिका, अवतार जाहले अनेका. त्याचेच एकी अनेक, सर्वा ठाई वास आपण. मूर्ती एक नारायण, त्रिमूर्तीचे तीन गुण. उत्पत्ती स्थिती आणि प्रलय, भक्तजना तारावयासी. अवतरतो ऋषिकेशी, शाप देत दुर्वास ऋषी. कारण असे तयांचे, त्रयमूर्तीचा अवतार. याचा कवणा न कळे पार. निधान तीर्थ कुरवपूर, वसे ते गुरुमूर्ती. जे जे चिंतावे भक्तजने, ते पावे गुरुदर्शने. श्री गुरु वसावयाची स्थाने, कामधेनू असे जाणा. श्रीपाद वल्लभ स्थान महिमा, वर्णावया अनुपमा. अपार असे सांगतो तुम्हा, दृष्टांतेसी अवधारा. तुझ सांगावया कारण, गुरु भक्ती व्यथा नव्हे जाण. सर्वथा न करी निर्वाण, पाहे वाट भक्तांची. भक्ती करावी दृढतर, गंभीरपणे असावे धीर. तरीच उतरीजे पैल पार, ह्य परते सौख्य पावे. याची कारणे दृष्टांते तुझ, सांगेन एक वर्तले सहज. काश्यप गोत्री होता द्विज, नामतया वल्लभेश. सुशील द्विज आचारवंत, उदीम करोणी उदर भरित. प्रति संवत्सरी यात्रेस येत, तया श्रीपाद क्षेत्रासी. असता पुढे वर्तमानी, उदिमा निघाला तो धनी. नवस केला अति गहनी, संतर्पावे ब्राह्मणासे. उदिम आलिया फळासी, यात्रेसी येईन विशेषी. सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी, इच्छा भोजन देईन म्हणे. निश्चय करोणी मानसी, निघाला द्विजवर उदिमासी. चरण ध्यातसे मानसी, सदा श्रीपाद वल्लभाचे. जे जे ठाई जाय देखा, अनंत संतोष पावे निका. शतगुणे लाभ झाला एका, परमानंदा प्रवर्तला. लय लावुनी श्रीपाद चरणी, यात्रेसी निघाला ते क्षणी. वेचावया ब्राह्मण संतर्पणी, द्रव्य घेतसे समागमे. द्रव्य घेऊनी द्विजवर, निघता देखती तस्कर. कापट्य वेशे सत्वर, तेही सांगते निघाले. 2-3 दिवसांवरी, तस्कर असती संगीकारी. एके दिवशी मार्गी रात्री, जात असता मार्गस्थ. तस्कर म्हणती द्विजवरासी, आम्ही जाऊ कुरवपुरासी. श्रीपाद वल्लभ दर्शनासी, प्रतिवर्षी नेमसे. ऐसे बोलती मार्गासी, तस्करी मारिले द्विजासी. शिरछेदोनिया परियेसी, द्रव्य घेतले सकळीक. भक्तजनांचा कैवारी, श्रीपाद राव कुरवपुरी. पातला त्वरित वेशधारी, जटामंडित भस्मांकित. त्रिशूळ खटवांग घेऊनी हाती, उभा ठेला तस्करांपुढती. वधिता झाला तयांप्रती, त्रिशूळे करुणी तात्काळ. समस्त तस्करा मारिता, एक तस्कर येऊनी विनविता. कृपाळवा जगन्नाथा, निरपराधी आपण असे. ते नेणे या ते वधितील म्हणोनी, आलो आपण संगी होऊनी. तू सर्वोत्तमा जाणसी मनी, विश्वाची मनवासना. एकोणी तस्कराची विनंती, श्रीपाद त्या ते बोलाविती. हाती देऊनिया विभूती, विप्रांपरी प्रोक्षी म्हणे. मन लावुनी तया वेळा, मंत्रोणी लाविती विभूती गळा. सजीव जाहला तात्काळा, एक वत्सा एक चित्ते. एके वर्तता परियेसी, उदय जाहला दीनकरासी. श्रीपाद जाहले गुप्तेसी, राहिला तस्कर द्विजाजवळी. विप्रपुसतसे तस्करासी, म्हणे तू माते का धरिलेसी. कवणे वधिले
तस्करासी म्हणून पुसे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी आला होता एक तापसी जाहले अभिनव परियेसी वधिले तस्कर त्रिशूळे मज रक्षिले तुझ निमित्ते धरोणी बैसविले स्वहस्ते विभूती लावणी मग तुते सजीव केला तव देह उभा होता आता जवळी अदृश्य जाहला तत्काळी न कळे कवण मुनी बळी तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होय जटाधारी तुझी भक्ती निर्धारी म्हणून आला ठाकुनिया एकोणी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपादुकांसी ऐसे अनंत भक्तजन मिळुनी सेविती श्रीपादचरण कुरवपूर प्रख्यात जाण अपार महिमा सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहेत कुरवपुरासी अदृश्य रूपे होऊनिया पुढे अवतार असे होणे गुप्त सती याची गुणे म्हणती अनंत रूप नारायण परिपूर्ण सर्वाठाई ऐशी श्रीपाद वल्लभ मूर्ती लौकिकी प्रगटली ख्याती झाला अवतार पुढती नरसिंह सरस्वती विख्यात म्हणून सरस्वती गंगाधरू सांगत कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभिष्टे साधती इति श्री गुरु चरित्रपथा परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे भक्त संकटहरण नाम दशमोध्याय गूढ श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।